दरम्यान तळेगाव एमआयडीसी येथील आंबळे गावात शेळकेंनी हे उत्खनन केल्याचं तक्रारीत नमूद आहे। अवैध उत्खननाप्रकरणी काही कारवाई झाली आहे का याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख हे एमआयडीसीकडे तर एमआयडीसी मावळ तहसीलदारांकडे म्हणजेच एकमेकांकडे बोट दाखवत आहे। त्यानंतर एबीपी माझाच्या टीमनं थेट त्या जागेवर जाऊन आढावा घेतला आहे। अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विनापरवाना उत्खनन केलं आणि त्याचा महसूलही बुडवला असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आणि तशा प्रकारची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करत या प्रकरणाची चौकशी करण्याची ही मागणी त्यांनी केलेली आहे। आणि ज्या जमिनींचा उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे त्या जमिनीवरती एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे। तळेगाव एमआयडीसी मधल्या आंबळे गावातलं हे सगळं क्षेत्र आहे। नेमकं आत्ता जे आपण या ठिकाणचं क्षेत्र दाखवतोय आणि तिथं उत्खनन झाल्याचंही दिसतंय आपल्याला, हे खरं ते क्षेत्र आहे का हे आपण जाणून घेणार आहोत। स्थानिक आत्ता आपल्यासोबत आहेत। मामा, कुठलं हे गट क्रमांक आहेत? 121, 136, 125, 152, 158 हे सगळे गट आहे तिथं। हेच गट आहेत, हे आंबळे गावचे हे गट नंबर आहेत। बरोबर। तर संजय राऊत यांनी जो उल्लेख केलेला आहे तेच गट क्रमांक आहेत आणि इथं उत्खनन झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे सगळं उत्खनन सुनील शेळके यांनी केलं, ते पण विनापरवाना केलं आणि याचं महसूल सुद्धा थकवला किंवा महसूल बुडवला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। आणि याच जमिनीची आत्ता मालकी हक्क एमआयडीसीकडे आहे, परंतु सुनील शेळके यांना या बदल्यात आणखी जमीन हवी म्हणून त्यांनी अर्ज सुद्धा या ठिकाणी एमआयडीसीकडे केलाय असा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। सुनील शेळके यांनी खिल्ली उडवली की संजय राऊतांना कळायला हवं की त्यांनी काय ट्विट केलेलं आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी हे प्रकरण जे उत्खननाचं आहे ते बाहेर काढलेलं आहे। अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांनी हे प्रकरण काढल्यामुळं नक्कीच अधिवेशनात यावरून गदारोळ माजण्याची शक्यता आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे, तर आरोप करणाऱ्या राऊतांचा नेहमीचा उद्योग आहे असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलं आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला असं कळतंय, एका नेत्याच्या ड्रायव्हरच्या नावाली 150 कोटी रुपयाची जमीन एका घराण्याने त्या ठिकाणी दान करून टाकली। म्हणजे बघा ड्रायव्हरचा कारभार किती मोठा माणूस असेल तो ड्रायव्हर एका नेत्याचा, की 150 कोटी रुपयाची जमीन अशीच त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी देऊन दिली। त्याच्याच बरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी मध्ये सुद्धा 5 एकर भूखंड जो होता तो परिवारातल्या काही लोकांना मिळावा यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला आणि तो मिळाला सुद्धा। जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार? त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठेतरी अभ्यास हा असू शकतो। संजय राऊत साहेबांना तशी शंका येत असेल तर तसे पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे द्यावे, आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांकडे द्यावे। त्यांचा म्हणजे सुनील अण्णा शेळकेंचा व्यवसाय, त्यातून मिळणारी रॉयल्टी हे अख्ख्या मावळ विधानसभा आणि पुणे जिल्ह्याला माहीत आहे। त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांना रोज सकाळी उठलं की कोणावर तरी आरोप करून मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायची असते। हे आरोप आजपर्यंत त्यांनी जे केले, ज्यांच्यावर केले ते कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत। संजय राऊत साहेबांच्या या वक्तव्याला कवडीचाही अर्थ नाही। जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे द्यावे। सुनील शेळके हा मावळचा राजा आहे। आता राजा काय काय करू शकतो मी काय सांगा सांग। सुनील शेळके हा मावळचा राजा आहे। आता राजा काय काय करू शकतो मी काय सांगा सांग। सुनील शेळके हा मावळचा राजा आहे। आता राजा काय काय करू शकतो मी काय सांगा सांग।